तुझे मनी ये वो माझे ध्यानी न सांग बाजारानो हात हात इच्छा तुझे मनी ये वो माझे ध्यानी न सांग बाजारानो हात हात स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिंपली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट दिलेलं आहे ते आपल्या वेबसाईटवरून तुम्हाला अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे. आता ओपन करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्ही अशा प्रकारे बघू शकताय. व्हिडिओमध्ये वापरले जाणारे जे लेयरिक्स आहेत ते तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. आता सगळ्यात स्टार्टिंगला काय यायचं आहे आणि फर्स्ट स्टेप काय करायचं आहे, खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मीडियामध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे जे मटेरियलमधील इमेज आहेत ते सिम्पली इथं आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत. आता हे इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही कोणते इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. तुमचे स्वतःचे इमेज इथं घेऊन तुम्ही हा स्टेटस क्रिएट करू शकता. तर इमेज लेअर आपल्याला ॲड कुठपर्यंत करायचं आहे 10.10 सेकंदाच्या इमेज. तर परत काय करायचं आहे, ही लॉंग प्रेस करून इमेज आपल्याला काय करायचं आहे बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे. म्हणजेच अशा प्रकारे ह्या लेअरिकच्या सगळ्यात शेवटी लेअर घेऊन यायचे आहे. अशा प्रकारे चारही लेअर काय करायचं आपल्याला अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे थर्ड नंबरची झालेलं आहे, म्हणजे थर्ड नंबरचे अशा प्रकारे केलेलं आहे. त्यानंतर फोर्थ नंबरचे अशाच प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचे आहे. बॅकग्राऊंडला घेऊन आल्यानंतर काय करायचं आपल्याला, आता या इमेज लेअरला क्लिक करून याची डुप्लिकेट लेअर करून घ्यायची. आता बघू शकता आपल्याला चारही लेअरच्या डुप्लिकेट लेअर इथं करून घ्यायच्यात. अशा प्रकारे बघू शकता इथं डुप्लिकेट चारही लेअर करून घ्यायच्यात. आणि या चारही डुप्लिकेट लेअर झाल्यानंतर जी बॅकग्राऊंडची इमेज लेअर राहणार आहे लहान, म्हणजे जी खालची इमेज लेअर बॅकग्राऊंडची राहणार आहे ती सिलेक्ट करून इथं आपल्याला त्याची साईज वाढवून घ्यायची आहे. अशा प्रकारे बघू शकताय साईज वाढवून इथं आपल्याला ती PNG आहे म्हणजे इमेज आहे ते अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आहे. सेट करून घेतल्यानंतर या चारही लेअरची इमेज बॅकग्राऊंडची इमेज आहे ते अशा प्रकारे आपल्याला सेट करून घ्यायचे बघू शकताय. आता सेट झाल्यानंतर बघू शकताय थर्ड नंबरची अशाच प्रकारे करून घ्यायचे आहे. बघू शकता अशा प्रकारे आपल्याला ती थर्ड नंबरची करून घ्यायची आहे. तुम्ही बॅकग्राऊंडच्या हिशोबाने अशा प्रकारे सेट करून घ्यायचे या चारही बॅकग्राऊंडच्या इमेज लेअर. तर बघू शकता अशा प्रकारे ही PNG म्हणजे इमेज लेअर झालेले आहे सेट. आता सेट झाल्यानंतर स्टार्टिंगला युनिट आपल्याला काय करायचं आहे बघू शकता, आपण जी बॅकग्राऊंडची इमेज लेअर आहे त्याला एक इफेक्ट ॲड करायचे आहे. त्यासाठी बॅकग्राऊंडची इमेज लेअर परत एकदा सिलेक्ट करायची आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे, ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे आणि तर आपल्याला सर्च काय करायचं आहे की क्रोमा की म्हणून एक तुम्हाला एक इफेक्ट मिळेल. तर अशा प्रकारे तो क्रोमा की तुम्हाला इफेक्ट मिळणार आहे. तो बघू शकता क्रोमा की तुम्हाला इथं दिसून येतोय. तो सिम्पली सिलेक्ट करून स्टँडर्ड सेटिंगवर ॲड करायचा आहे आणि तो जो कलर दिसतोय त्याच्यावर आपल्याला काय करायचं इथं आपण बघू शकतोय की इथं आपल्याला काय करायचं बॅकग्राऊंडची इमेज लेअर सिलेक्ट करून इफेक्टमध्ये जायचं आहे, ॲड इफेक्टमध्ये जायचं आणि सर्क्युलेशन व्हायब्रन्स हा एक इफेक्ट राहणार आहे तो सिलेक्ट करून काय करायचं याचं सर्क्युलेशन आहे ते -100 करायचं आहे आणि त्यानंतर बॅक निघून ब्लेंडिंग आणि ऑपेसिटी आपल्याला 30 ते 40 ठेवायचे टक्के. बघू शकता तुमच्या हिशोबाने तुम्ही ठेवून घ्यायचे. तर बघू शकता इथं बॅकग्राऊंडची इमेज लेअर तुम्हाला ब्लॅक आणि त्याची अशा प्रकारे दिसून येते. सिम्पली अशा प्रकारे चारही इमेज लेअर आहेत ते आपल्याला इथं अशा प्रकारे सेटिंग करून घ्यायचे आहे. सगळ्यात पहिल्यांदा सर्क्युलेशन -100 करायचं आहे आणि त्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर अशाच प्रकारे चारही इमेज लेअर पहिल्यांदा सर्क्युलेशन -100 करायचं आहे. त्यानंतर ब्लेंडिंग आणि ऑपेसिटी आहे ते आपल्याला 30% ठेवून घ्यायचे म्हणजे इमेज आपला अशा प्रकारे दिसून येईल. तर अशा प्रकारे लास्ट इमेज लेअरही करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला सर्क्युलेशन आहे ते 30% ठेवायचे आहे आणि इफेक्टमध्ये सर्क्युलेशन आहे ते आपल्याला इथं -100 करून टाकायचं आहे. आता चारही इमेज लेअर सेट झाल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे
प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमधील जो आपल्याला दिलेला जो इंक इफेक्ट आहे तो सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे. ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली काय करायचं आहे, तो इथं आपल्याला 3.5 एकदा कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर 5.13 एकदा कट करून उरलेला भाग आहे तो इथं आपल्याला डिलीट करून टाकायचा आहे. आता डिलीट करून टाकल्यानंतर काय करायचं आहे, हा जो इमेज आपला जो इफेक्ट आहे तो सिम्पली लॉंग प्रेस करून इथं आपल्याला अशा प्रकारे खाली घेऊन यायचं आहे. म्हणजे इमेज लेअरच्या वरती 2 इमेज लेअरच्या वरती ठेवून घ्यायचं आहे. तर अशाच प्रकारे सेकंड नंबरचंही अशाच प्रकारे आपल्याला इथं काय करायचं आहे, इमेज लेअरच्या वरती तो इफेक्ट आहे तो इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. आता ॲड करून घेतल्यानंतर काय करायचं आहे, थर्ड नंबरलाही अशाच प्रकारे तो व्हिडिओ ॲड करून इथं आपल्याला काय करायचं आहे, 2 भागात कट करायचा आहे आणि उरलेला भाग आहे तो आपल्याला इथं कट करून डिलीट करून टाकायचा आहे. आता डिलीट करून टाकल्यानंतर काय करायचं आहे, ह्याही इमेज म्हणजे ह्या ज्या लेअर आहेत त्याही आपल्याला लॉंग प्रेस करून इथं इमेज लेअरच्या इथं आपल्याला अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आहेत. आता सेट करून घेतल्यानंतर बघू शकताय की अशा प्रकारे 4ही सेट झालेले आहेत. आता सेट केल्यानंतर काय करायचं, स्टार्टिंगला येऊन की सिलेक्ट करून म्हणजे तो व्हिडिओ लेअर आहे त्याला एक इफेक्ट ॲड करायचा आहे. त्या ॲड इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि इथं आपल्याला क्रोमा की म्हणून एक इफेक्ट मिळेल, तो सिम्पली इथं आपल्याला ॲड करायचा आहे. नाहीतर आहे तो आपल्याला ब्लॅक कलर सिलेक्ट करून घ्यायचा आहे. म्हणजे इथला जो ब्लॅक कलर आहे तो अशा प्रकारे गायब होणार आहे. तर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशाच प्रकारे 4ही जो व्हिडिओ लेअर आहे त्याला क्रोमा की ॲड करून इथं आपल्याला आहे तो ब्लॅक कलर आहे तो सिलेक्ट करून इथं आपल्याला घालवून टाकायचा. बघू शकता याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. अशाच प्रकारे 4ही इमेज लेअरला तो इफेक्ट ॲड करून इथं आपल्याला तो ब्लॅक कलर आहे तो इथं आपल्याला घालवून टाकायचा आहे. अशाच प्रकारे बघू शकताय 4ही लेअरचा झालेला इथं आपल्याला ॲड करून तो इफेक्ट क्रोमा की. अशा प्रकारे क्रोमा की झाल्यानंतर काय करायचं आहे, सिम्पली स्टार्टिंगला येऊन आपल्याला काय करायचं आहे, ती इमेज लेअर आणि तो व्हिडिओ लेअर हे 2 इमेज लेअर अशा प्रकारे सिलेक्ट करून इथं मध्ये एक ऑप्शन दिसतोय अशा प्रकारे ग्रुपचा, तो सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे ग्रुप अँड मास्कवर 1 होईल आणि तो अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. त्यानंतर एडिट ग्रुपवर क्लिक करून ती इमेज आहे ती आपल्याला लॉंग इथं म्हणजे त्याची साईज आहे ती थोडीशी वाढवून इथं आपल्याला तो इमेज आहे तो अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. आता इमेज सेट झाल्यानंतर बघू शकता स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर अशाच प्रकारे सेकंड नंबरचे हे 2 लेअर सिलेक्ट करून ग्रुप अँड मास्क क्रिएट करायचे आणि एडिट ग्रुपमध्ये जाऊन तो जो इमेज लेअर आहे त्याची लेंथ लॉंग करून अशा प्रकारे इथं आपल्याला तो सेट करून घ्यायचा, म्हणजे त्यांची लेंथ वाढवून घ्यायची आहे. तर बघू शकता पहिला लेअर अशा प्रकारे आणि सेकंड लेअर अशा प्रकारे झालेला आहे. थर्ड लेअरही अशाच प्रकारे 2 इमेज लेअर म्हणजेच एक ग्रुप लेअर तयार करून घ्यायचे आहे. म्हणजेच यासाठी आपल्याला एक व्हिडिओ लेअर आहे आणि इमेज लेअर सिलेक्ट करून ग्रुपवर क्लिक करायचा आहे आणि ग्रुप एडिट क्लिक केल्यानंतर आपला जो इमेज आहे तो अशा प्रकारे इथं आपल्याला त्याची साईज वाढवून येत आला अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे बघू शकताय थर्ड नंबर ही झालेला आहे क्लिअर. आणि फोर्थ नंबरची लास्टची आपल्याला क्रिएट करण्यासाठी इथं आपल्याला ग्रुप अँड मास्क वर्क करायचे आहे आणि एडिट ग्रुपवर गेल्यानंतर इथं आपल्याला ते इमेज लेअर आहे ते अशा प्रकारे आपल्याला सेट करून घ्यायचे आहे. आणि सेट करून घेतल्यानंतर काय करायचं आहे, बॅक निघून आल्यानंतर इथं आपल्याला थोडीशी स्टार्टिंगला येऊन ही जी ग्रुप अँड मास्क लेअर आहे ते आपल्याला काय करायचे थोडीशी वरती सरकून अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे आपले जे लेअरिक्स आहेत ते इथं उठून दिसतील, म्हणजे कुठेही अशा प्रकारे क्लिअर दिसून येतील. तर अशाच प्रकारे काय करायचं आहे, या 3ही लेअर आहेत त्या म्हणजे 4ही लेअर आहेत त्या अशा प्रकारे सेट करून घ्यायच्यात अशा प्रकारे बघू शकताय. आणि सेट झाल्यानंतर काय करायचं आहे की सिम्पली इथं आपल्याला काय करायचं आहे, पहिलं ॲनिमेशन आहे आपलं इथं क्रिएट झालेलं आहे. तर बघू शकताय पहिलं ॲनिमेशन आपलं क्रिएट झालेलं आहे अशा प्रकारे. सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 10.10 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि मीडियामध्ये गेल्यानंतर काय करायचं आहे, इथं आपल्याला हे जे इमेज लेअर दिसत आहेत त्यामधील एक इमेज लेअर इथं आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे बघू शकताय. आता अशाच प्रकारे आपल्याला इथं इमेज लेअर एक ॲड करून घ्यायचे आहेत. आता अशा प्रकारे ॲड झाल्यानंतर हे 4ही इमेज लेअर इथं आपण ॲड केलेले आहेत आणि ॲड केल्यानंतर या प्रत्येक इमेज लेअरचा इफेक्ट आहे म्हणजेच लेअर आहे त्याची लेंथ वाढवून घ्यायची अशा प्रकारे बघू शकताय. 4ही इमेज लेअरची लेंथ आहे ते अशा प्रकारे वाढवून घ्यायचे आहे. आणि वाढवून घेतल्यानंतर स्टार्टिंगला येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे, खाली प्लस चिन्ह क्लिक करून टेक्स्टवर जायचं आहे आणि टेक्स्टवर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला PNG अशा प्रकारे कोणतीही PNG ॲड करून घ्यायची आहे. त्यानंतर कलर अँड फील्डवर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला सेकंड नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करून ही जी पट्टी आहे ती आपल्याला ट्रान्सपरंट करून घ्यायची आहे. म्हणजे आपले जे हे आहे म्हणजे आपला जो PNG आहे तो आपल्याला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर त्याची साईज आहे ते अशा प्रकारे वाढवून इथं आपल्याला तो अशा प्रकारे ते सेट करून घ्यायचे आणि रोटेट आपल्याला थोडंसं करून घ्यायचं आहे
त्यानंतर काय करायचं आहे, बॉर्डर अँड शॅडोवर जाऊन येतं आपल्याला बॉर्डर अँड शॅडो त्याच्यावर कुठलाही कलर सिलेक्ट करून अशा प्रकारे वाढवून घ्यायचे आहे. वाढवून घेतल्यानंतर याची लेंथ आहे ती आपल्याला शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून इथं आपल्याला काय करायचं आहे की या इमेज लेअर म्हणजे 10.10 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन मीडियामध्ये जायचं आहे आणि जो सेकंड नंबरचा इंक इफेक्ट आहे तो सिम्पली ॲड करून इथं आपल्याला तो प्रत्येक इमेज लेअरला अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे बघू शकता 4ही इमेज लेअरला अप्लाय केलेला आहे. त्यानंतर तो इमेज लेअर म्हणजे तो व्हिडिओ इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून लायटरमध्ये जाऊन स्क्रीन करायचे आहे. अशा प्रकारे इंक इफेक्ट आहे तो 4ही इंक इफेक्ट आहे ते अशा प्रकारे जाऊन इथं आपल्याला लायटरमध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायचे आहेत. म्हणजे इथं याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता 4ही केल्यानंतर बघू शकता की याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, वरती ॲरोचिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.